येवला तालुक्यातील मुखेड फाटा इथं सायंकाळी नाशिककडून येणारी बस आणि संभाजीनगरकडे जाणारी दुसरी बस समोरासमोर धडकली। अपघातात सुमारे 15 ते 20 प्रवासी जखमी झाले। त्यापैकी काहींना गंभीर प्रकृतीत असल्यानं नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आलं। सुदैवानं अपघातात कोणीही मृत्युमुखी झालेला नाही। येवला ग्रामीण रुग्णालयात जखमींवर तातडीने उपचार सुरू केलेत। प्रशासनानं नागरिकांना महामार्गावर प्रवास करताना वेग मर्यादेत ठेवण्याचं आणि सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय। चैत्री पौर्णिमेनिमित्त चिचोंडी बुद्रुक इथं हनुमान जयंतीचा उत्सव महारुद्र तालीम संघ आणि गावातील भजनी मंडळांच्या वतीनं मोठ्या उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी युवकांनी बालरूपातील प्रभुराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची रूपं साकारली। तालीम परिसरातून डीजेच्या गजरात निघालेली मिरवणूक गावातील मुख्य हनुमान मंदिरात पोहोचली। तिथं आरतीनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। ग्रामस्थ, युवक, महिला आणि भगिनींनी उत्साहात सहभाग घेतला। गावातील युवकांसाठी कबड्डी, व्हॉलीबॉल, भालाफेक, गोळाफेक आणि धावडे यांसारख्या क्रीडा प्रकारांसह स्पर्धा आणि परीक्षा मार्गदर्शनासाठी बहुउद्देशीय अकॅडमी सुरू करण्याचा संकल्प घेण्यात आलाय। आरतीनंतर ग्रामस्थांना केळी, फराळी चिवडा आणि मिक्स ज्यूसचा प्रसाद देण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते। त्यामुळे उत्सव अधिकच भक्तिमय आणि सामुदायिक भूमिक ठरला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। तीच इथून पुढं पण आम्ही असं चालू ठेवणार आहे आणि त्याचप्रमाणे म्हणजे थोडं अन्नदान केलं आणि म्हणजे राम, लक्ष्मण, सीता आणि म्हणजे यांचा सर्व पार्ट घेऊन आम्ही सर्व तयारी केलेली आहे। इथून पुढे आमची परंपरा कायम चालू राहणार। कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथील ब्रह्मश्री जनार्दन स्वामी आश्रमात शेतकरी बबन पवार यांच्यावर मारहाण झाली आणि त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला। मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी जेहूरमध्ये ग्रामस्थ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापारी स्वयंस्फूर्तीनं आपली प्रतिष्ठानं बंद ठेवलेत। ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि घटनास्थळी शांतता राखण्यासाठी पोलीस देखील उपस्थित होते। पोलीस उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। गंभीर जखमी शेतकरी पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत। कोणाला बोट सुद्धा लावण्याचा अधिकार नाही। हा आपला न्यायपालिकेचा प्रथम या ठिकाणी एक अर्थ आहे। परंतु कुठेही न्यायालयाला पोलीस स्टेशनला डायरेक्टली हात लावणे किंवा खूप जास्त प्रमाणे मारहाण करणे हे कोणालाही अशोभनीय आहे। एक गावातील असेल, परिसरातील म्हणजे या आपल्या न्यायव्यवस्थेलाच मान्य नाही ही घटना। तरी खूप प्रबळ प्रमाणात त्या ठिकाणी आपले जे बबन नाना यांना मारहाण झालेली आहे। आपण ही मारहाण म्हणजे कुणाही एकाला झालेली नसून ही आपल्या सर्वांना मारहाण झालेली यातून अर्थ निघतो आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये आणि अशा घटना घडल्यास यास काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे। म्हणून आपण या ठिकाणी मंत्रालयामध्ये काही या ठिकाणी आपण अर्ज दाखल केलेले आहेत आणि भविष्यात आपण दुसरीला तक्रार सुद्धा दाखल करणार। वन विभाग असेल, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्याचप्रमाणे कमिशनर ऑफिस असेल, त्याचप्रमाणे एडीएम ऑफिस असेल, त्याचप्रमाणे तहसील ऑफिस आणि पोलीस स्टेशन आपण सर्वांना या ठिकाणी हा आपण पूर्ण निवेदन या ठिकाणी देऊन याला कशी वाचा फोडता येईल आणि एक प्रकरण बंद होईल। आम्हाला अपेक्षा नव्हती, धार्मिकतेतून अधर्म होईल, धार्मिकतेतून या ठिकाणी अधर्म झालेला आहे। हा अधर्म कोणावरही होऊ शकतो, हा तुमच्या माझ्यावरही होऊ शकतो। म्हणून हा अशोभनीय घटना आहे। धार्मिकतेच्या नावाखाली कुणीही या ठिकाणी अशा गोष्टी करायला नाही पाहिजे, पण त्या घडल्या आणि आपलं या ठिकाणी मत या ठिकाणी आपण जनतेने या ठिकाणी आपलं कळवायचं आहे। आपल्या मतातूनच या ठिकाणी पुढं त्याला वाचा फुटण आणि नेमकं कळेल नेमकं आपल्याला भूमिका काय ठोस घ्यायची। म्हणून या आपण या ठिकाणी आढावा बैठक घेतली आहे। त्याचप्रमाणे पुढे या ठिकाणी प्रकाश बोर्डची या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले मला आपल्याला एक विनंती करायची का खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पोरावर हा हल्ला झाला। आपण पैठणच्या एकनाथ महाराजांचं या ठिकाणी उदाहरण घ्या। त्यांच्यावर खऱ्या संत कोणाला म्हणा, त्यांच्यावर 108 वेळेस थुंकण्यात आलं तरी त्यांची क्षमता होती, त्याला संत म्हणा। इथं साधा पपई विकणारा जाणारा शेतकरी जर पपई विकत असेल आणि त्याच्याहून जर काही मारहाण करत असेल तर इथं खऱ्या अर्थाने तो संत आहे का?
हे सगळं चेक करा. कारण तो जर संत असता तर असं पाऊल तो या ठिकाणी उचलताच नाही खऱ्या अर्थाने. दुसरी गोष्ट संत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, स्वतःगिरी त्या बाबाची खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालू आहे. कारण एक आश्रम त्या ठिकाणी उघडला गेला, गो आश्रम त्या ठिकाणी आहे जनावरांच्या आश्रमाच्या नावाखाली कोट्यावधीची लूट त्या ठिकाणी होती. ते जनावरं मेल्या जातात आणि त्या ठिकाणी जे बाहेरून ठाणा, मुंबई असेल, पुणे असेल किंवा नगर असेल, इतर भागातून जे लोक मंडळी त्या ठिकाणी आपला हात दाखवण्यासाठी येतात, 3 ते 11 हजार रुपये फीज या ठिकाणी लाटल्या जाते. आणि हे जर असा जर अनागोदी कारभार त्या खरात बाबासारखा इथं होत असेल तर हा दुसरा खरात याला सुद्धा दाखवून दिला पाहिजे. अहो, ज्यांची लग्न जुळत नाही, लग्न याच्या कुंडलीनं लग्न जुळतील का? लग्न खऱ्या अर्थाने याच्या कुंडलीनं लग्न जमत नसतात. खऱ्या अर्थाने सगळ्यांना कर्तबगारी करून आपल्याला पुढाकार घेऊन आपला संबंध आपण जुळवायचा असतो. परंतु त्याची थोतांडगिरी ही वाढत चालली आणि या थोतांडगिरीच्या माध्यमातून तुमची आमची पिळवणूक या ठिकाणी व्हायला लागली. त्या ठिकाणी जनसमुदाय जर जमत असेल, त्या जनसमुदायासाठी कोणी बऱ्याच आश्रम बघा, शिर्डीचं संस्थान बघा, वेरूळचं बघा, मोठमोठ्या संस्थांना कित्येक हॉटेली खोलल्या लोकांनी, कित्येक अन्नदान होतं, कित्येक स्टॉल लावले. मग असा जर स्टॉल एखाद्या शेतकऱ्याच्या पोराने जर तिथं लावला असेल तर याचं काय दुखत होतं नेमकं? याचं जर इतकं दुखत असेल, इतका उद्रेक येत असेल तर याला सुद्धा या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पोरावर अन्याय झाला. कोणा जातीचा नाही, धर्माचा नाही, वंशाचा नाही, काहीच नाही. तो फक्त एक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि शेतकऱ्याच्या पोरावर अन्याय झाला. म्हणून सगळ्यांनी आपली वज्रमूठ एका ठिकाणी केली पाहिजे आणि त्याला मात्र त्याची जागा या ठिकाणी दाखवली पाहिजे. जर आज कदाचित आपण त्याला त्याची जागा दाखवली नाही, उद्या कदाचित तुम्ही त्या आश्रमात गेले, एखादा म्हातारा माणूस आहे, लग्न आवरू शकत नाही, जर तो तिथपर्यंत गेला नाही, दुसऱ्या ठिकाणी जर तो लग्न लागला, त्याला बी हाणेल ना तो. अरे, जर आपल्या मायबापावर जर असा अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर आपण जिवंत असून आपला उपयोग काय? अरे, जिवंत असून जर आपण मेल्याच्या स्थितीत असेल तर त्याला त्याची जागा या ठिकाणी दाखवली पाहिजे. आपण एडीएम असेल, कलेक्टर असेल, DGI असेल, SP असेल, सगळ्यांना निवेदन आपण या ठिकाणी देणार आहोत आणि त्याला SIT चौकशी झाली पाहिजे. कारण 100% तो SIT चौकशीमध्ये आहे. तो ज्या टॅबलेट देतो त्याची कुठं लॅब नाहीये, तो कुठला प्रशिक्षित हे नाहीये, तो कुठला B.Pharmacy झालेला नाहीये किंवा तो कुठला डॉक्टर नाहीये. अशा थोटांगिरीच्या ज्या टॅबलेट देत असेल तर त्याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. मी म्हणतो त्याने हेलिपॅड बनवलं. अहो, साधा फकीर जर त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून, त्याची सुद्धा. छत्रपती संभाजीनगर येथील सिडको N6 मथुरानगरमध्ये पावन हनुमान मंदिर मित्रमंडळ, माता मंदिर, रिक्षा स्टँड मित्रमंडळ आणि सर्व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात डॉक्टरांकडून नागरिकांसाठी ऑक्सिजन पातळी, रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयाची गती यांसह विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 450 ते 700 नागरिकांनी याचा लाभ घेतला. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमातून नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाल्याचं आणि गरजूंपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचल्याचं कौतुक केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. नमस्कार. सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मेडिकवर हॉस्पिटलतर्फे सर्व ठिकाणी जनजागृतीसाठी आपल्यातर्फे कॅम्प आयोजित केले जातात. हे फ्री स्क्रीनिंग कॅम्प असतं. त्याच्यामध्ये रक्तलघवीची तपासणी आहे, वेट आहे, हाईट, वेट, BP आहे आणि जनरल फिजिशियन चेकअप आहे. हे आपण मोफतमध्ये देत असतो. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण ह्या भागामध्ये इकडच्या नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि माझं नाव जयदीप रणसिंग, मेडिकवर हॉस्पिटल, छत्रपती संभाजी. वीकला काही ना काही ॲक्टिव्हिटी घेत असतो. हनुमान मंदिरात घेत असतो, साई मंदिरात घेत असतो, काही हाऊसिंग सोसायटीमध्ये पण घेत असतो. अशा मेडिकवरमधून ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या पूर्णपणे मोफत असतात. कुठल्याही प्रकारचं पैसे बिलिंग वगैरे काहीच होत नाही.
कॅम्पसाठी. जे मेडिसिन तुम्ही प्रोव्हाइड करतात, जे तुमच्या मोफत शिबिरामध्ये विदाऊट एनी कॉस्ट घेतात म्हणजे त्याची कॉस्ट काही घेत नाही, ते हॉस्पिटल आम्हाला प्रोव्हाइड करतं. आम्ही पुढं मग रुग्णाला लागत असेल तर आम्ही ते प्रोव्हाइड करतो. सर आपलं नाव माझं नाव निखिल थोडा, मार्केटिंग डिपार्टमेंट. ॲडवाइस देता. आम्ही स्क्रीनिंग करत असतो. अचानक एकदा एखाद्या वेळेला बी पी वाढलेला आहे, म्हणजे त्या रुग्णाला बी पी आहे असं नाही, तर आम्ही त्यांना ॲडवाईस करतो की तुम्ही वरचेवर एक 4 ते 5 दिवस सलग बी पी चेक करावं किंवा एका कागदावरती नोट डाऊन करावं आणि त्याचं जे ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेजनुसार जर बी पी तसंच वाढलेला असला तर मग त्याला आपण डॉक्टरांकडे आपल्या मेडिकल हॉस्पिटलला पाठवून त्यांना योग्य ते उपचार, योग्य ते ट्रीटमेंट आपण देतो. किंवा जवळपास जे डॉक्टर असतात त्यांचे फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे पण ते जाऊन येऊ शकतात, असं आपण त्यांना ॲडवाईस करतो. नितीन हडप, मेडिकल हॉस्पिटल. न्यूज मराठी 24ने आम्हाला एक चांगली संधी दिली. एक दैनंदिन जीवनात आपण हे कॅम्प घेत असतो आणि या कॅम्पचा असा हेतू आहे की एक जे सिनियर सिटीजन आहे किंवा जे आपले यंग जनरेशन, आजकाल आपण बघितलं तर लोकांनी म्हणजे त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे की हे तुम्ही कॅम्पमध्ये तुम्ही वेळेच्या वेळी जर रोगाचं म्हणजे वेळेच्या वेळी जर तुम्ही तपासणी केलं नाही तर आपल्याला काही करू शकतं. त्याच्यासाठी एक मेडिकल हॉस्पिटल आपण जनजागृती हा म्हणजे आत्तापर्यंत जवळपास आपण 400 ते 500 ते कॅम्प घेतलेले आहे. माझं नाव दीपक देशपांडे आणि तुला म्हणजे स्वतःहून इथे रक्तदान करण्यास आलेले आहेत. जय श्रीराम. आज बजरंग श्री हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, भंडारा, भरपूरसे कार्यक्रम इथं घेतलेत. सिडको M6 वार्ड क्रमांक त्यांनी आम्हाला खूप मस्त प्रतिसाद दिलेला आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी आम्ही असा उपक्रम राबवत आहोत. आज हनुमान जयंतीनिमित्त आम्ही इथे भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, महाप्रसाद हे सुद्धा आयोजित केलेलं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय बजरंगबली की जय. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.